Hello friends, today we're going to start our next video on the Inchcape Rock. We have already completed our first part of this video. In that video, we discussed 7 stanzas of this poem. जे काही 7 स्टॅन्झा आपण डिस्कस केले त्याच्यामध्ये आपण अशी माहिती पाहिली की ॲबॉट ॲबरप्रथॉक नावाच्या एका चांगल्या व्यक्तीनं इंचकेप बेल इन्स्टॉल केलेली होती इंचकेप रॉकवरती की जे समुद्रामध्ये येणारे जे काही सेलर्स होते त्यांना धोक्याची सूचना देत होती, त्यामुळे त्यांचा जीव त्या ठिकाणी वाचत होता. पण याच वरती जे अनेक सेलर्स येत असायचे, त्याच्यामध्ये एका व्यक्तीचं इंट्रोडक्शन आपल्याला ह्या पोएममध्ये देण्यात आलेलं आहे. जे सेकंड कॅरेक्टर आहे आपल्या पोएममधलं, ती व्यक्ती होती सर रॅल्फ रोअर, की जो पायरेट होता, म्हणजे तो समुद्री लुटेरा होता की जो तिथले सेलर्सना त्यांची लूट करायचा, त्यांची संपत्ती लुटत असायचा. सो याच्या मनामध्ये एक इव्हिल इंटेन्शन आलेलं होतं, एक विकेट थॉट आला होता की जी काही ही इंचकेप बेल इन्स्टॉल केलेली होती ती त्याला तिथनं रिमूव्ह करायची होती. सो हे आपण आपल्या 7 स्टॅन्झामध्ये डिस्कस केलेलं होतं. हिज हार्ट वॉज मर्थफुल टू एक्सेस बट दी रोअर्स मर्थ वॉज विकेडनेस. मीन्स या ठिकाणी डेव्हलिश असं काहीतरी त्याच्या मनामध्ये होतं आणि ते विकेडनेस सजेस्ट करत होतं. त्याचा दृष्ट विचार ते सांगत होतं. त्याच्या विसलिंग साऊंडमध्ये, सिंगिंगमधून एक प्रकारचा आनंद तो व्यक्त करत होता, पण तो जो काही जॉय त्याच्या मनामध्ये होता तो प्युअर नव्हता. हे आपण आपल्या लास्ट स्टॅन्झामध्ये 7 स्टॅन्झामध्ये पाहिलेलं होतं. नाव वी गोइंग टू डिस्कस अवर रिमेनिंग स्टॅन्झास. सो द नेक्स्ट स्टॅन्झा इज हिज आय वॉज ऑन द इंचकेप फ्लोट. Quoth he, my men, put out the boat and row me to the Inchcape Rock, and I will plague the abbot of Aberbrothock. सो त्या ठिकाणी जो त्याची जे इंचकेप फ्लोट होता त्याच्यावरती त्याची नजर पडलेली आहे. त्या इंचकेप बेलवरती त्याची नजर पडली. ती बेल त्याला तिथनं रिमूव्ह करायची होती. हे इव्हिल इंटेन्शन त्याचं होतं. म्हणजे हा जो स्टॅन्झ आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला त्याचं इंटेन्शन सांगतो आहे. त्याच्या मनातली जी दृष्ट त्याचा मानस आहे, विचार आहे, तो आपल्याला इथं सांगतो आहे. आणि ॲक्च्युअल जे बेलचं कटिंग आहे त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला स्टॅन्झामध्ये दिली गेलेली आहे. सो तो आपल्या माणसांना इथं म्हणतो आहे. इथं एक वर्ब आलेला आहे कोथ मीन्स सेड. तो आपल्या बोटीवरच्या आपल्या सगळ्या लोकांना म्हणाला आहे, माय मेन पुट आउट दी बोट. आपल्या जे जहाजावरती जी एक बोट आहे ती बोट खाली काढा. अँड रो मी टू द इंचकेप रॉक. आणि मला त्या इंचकेप रॉकपर्यंत घेऊन चला. अँड आय विल प्लेग द अबॉट ऑफ ॲबरप्रथॉक. आणि नेक्स्ट एक न्यू वर्ड आलेला आहे या ठिकाणी, प्लेग, अँड द मिनिंग इज गिवन इन दी ग्लॉसरी. प्लेग मीन्स कॉज पेन ऑर ट्रबल. मीन्स त्या व्यक्तीला त्याच्या अबॉट ऑफ ॲबरप्रथॉक या व्यक्तीनं जे काही चांगलं कृत्य केलेलं होतं ते त्याला नष्ट करायचं होतं. त्याला त्याचं इंटेन्शन जे होतं, चांगलं इंटेन्शन, ते त्याला डिस्ट्रॉय करायचं होतं. So he want to destroy the good work of Abbot by destroying the bell and wreak havoc on the passing ships with the hidden treacherous rock. आणि एक प्रकारे त्याने जर बेल तिथं डिस्ट्रॉय केली तर नक्कीच त्या ठिकाणी जे काही शिप्स येणार होत्या त्यांना ह्या भयानक स्वरूपाच्या रॉकपासून प्रचंड धोका होता, डेंजर त्यांना होतं. सो आणि त्याला एक प्रकारे त्या ॲबरप्रथॉकला वेदना द्यायची होती हे कृत्य करून. नेक्स्ट स्टॅन्झा. The boat is lowered, the boatmen row, and to the Inchcape Rock they go. Sir Ralph bent over from the boat, and he cut the bell from the Inchcape float. सो त्यांनी त्याच्या माणसाने ती बोट जी होती ती लो केलेली आहे. माणसानं ऑर्डर दिल्याप्रमाणे त्यांनी बोट लो केली आणि मग ते त्या बोटीला रो मीन्स वल्हवणं, त्या बोटीला ते घेऊन जायला लागले त्या इंचकेप रॉककडे. टू द इंचकेप रॉक दे गो.
सर रॅल्फ बेंट ओव्हर फ्रॉम दी बोट. आणि या ठिकाणी या दोन वरच्या आणि ह्या आत्ताच्या स्टॅन्झामध्ये तुम्हाला ॲक्च्युअल जे काही बेलचं कटिंग आहे ते सांगितलेलं आहे. सो त्या इंचकेप रॉककडे गेल्यानंतर त्या बोटीतून तो बेंड झालेला आहे. बेंड मीन्स बेंट ओव्हर, खाली वाकणे, बोटीतून खाली वाकलेला आहे. अँड ही कट द बेल फ्रॉम दी इंचकेप फ्लोट. आणि त्या इंचकेप फ्लोटवरती त्या जो काही बेस होता तरंगता बेस, त्याच्यावरती ती बेल इन्स्टॉल केलेली होती. त्याच्यावरून बोटीवरून वाकून त्याने ती बेल त्या ठिकाणी कट केलेली आहे का. नेक्स्ट स्टॅन्झा हिअर. डाऊन sung the bell with a gurgling sound. The bubbles rose and burst around. Quoth Sir Ralph, the next who comes to the rock won't blaze the Abbot of Aberbrothock. So, as soon as Ralph caught the rope, the bell of Inchcape sank down into the deep water, creating a gurgling sound, causing bubbles to rise and burst on the surface. So, actual नेमकं काय झालं, जेव्हा त्यांनी ती बेल कट केली तेव्हा ती बेल त्या ठिकाणी संक झालेली आहे. सो संक मीन्स बुडणे. तर ती बेल समुद्राच्या त्या पाण्यामध्ये बुडायला लागलेली आहे बाय मेकिंग गर्गलिंग साऊंड. सो हिअर जो काही पाण्यामध्ये एखादी वस्तू बुडते तर तो जो होणारा आवाज आहे त्याला वर्ड आलेला आहे गर्गलिंग साऊंड. म्हणजे त्या ठिकाणी घरंगळत ती बोट ती जी काही बेल आहे ती त्या पाण्यामध्ये बुडालेली आहे. सो द बबल्स, आणि बबल्स पाण्यात बुडत असताना ती बोट जी काही बेल होती ती बेल बुडत असताना त्या ठिकाणी बबल्स रोज झालेले आहेत. अँड बस्ट अराउंड, आणि मग ती पाण्यात बुडालेली आहे. खोथ सर रॅल्फ, त्यावरती लगेच सर रॅल्फ काय म्हणालेलं आहे, द नेक्स्ट हू कम्स टू दी रॉक. जी ते जे काही डेव्हिल इंटेन्शन त्याच्या मनामध्ये होतं ते त्यानं कंप्लीट केलेलं आहे. सो ही फेल्ट सॅटिस्फाईड दॅट दी बेल वूड सेव्ह नो मोर शिप्स अँड द सीमेन वूड नो लॉंगर प्लेस द अबॉट. म्हणजे त्याला इमेन्स प्लेजर मिळालेला आहे आपल्या या कृत्यामुळं. आपण ती बेल पाण्यामध्ये बुडवली याचा आनंद त्याला झालेला आहे. आणि त्याला आता लक्षात आलं की आता कोणतेही शिप याच्यामुळे त्या रॉकपासून वाचणार नाही आहे. कोणतेही सीमेन आता या अबॉट ऑफ ॲबरब्रॉथॉकला ब्लेस करणार नाही आहे. त्याचं कौतुक, त्याची प्रशंसा करणार नाही आहे. हे आपल्याला या स्टॅन्झामध्ये ह्या लास्ट वेळेनं समजतं. वोंट ब्लेस दी अबॉट ऑफ ॲबरब्रॉथॉक, म्हणजे कोणी आता त्याचं कौतुक करणार नाही, कारण आता ती बेलच इथे राहिलेली नाही आहे. त्यामुळे कोणीही आता सेलर्सना वाचवू शकणार नाही. सो दिस इज अवर स्टॅन्झा. नेक्स्ट स्टॅन्झा हिअर इज. Sir Ralph the Roar sailed away. He scoured the sea for many a day, and now, grown rich with plundered store, he steers his course for Scotland's shore. सो या ठिकाणी जशी जेव्हा ती बेल पाण्यामध्ये बुडालेली आहे, सो सर रॅल्फ रोअर सेल्ड अवे. आता तो आपल्या पुढच्या जर्नीला, प्रवासाला निघालेला आहे. सेट दी सेल्स ऑन अ न्यू जर्नी अक्रॉस मॅनी सीज. भरपूर प्रवास आणि भरपूर दिवस, मॅनी डेज तो प्रवास करत राहिलेला आहे. सो ही वॉज अ पायरेट अँड रॉब्ड मॅनी शिप्स अँड विच मेड ॲक्सिडेंट. सो ॲक्च्युअल तुमच्या लक्षात आलं असेल की त्यांनी ती बेल का काढलेली आहे, कारण त्याच्या मागचा त्याचा हेतू हा होता की त्या रॉकपासून रॉकला धडकून अनेक जे काही बोटी आहेत त्यांना त्यांना धोका उत्पन्न होणार आहे. आणि त्या क्रॅश झाल्यानंतर जे काही त्या बोटीवरती संपत्ती असेल ती सगळी तो राल्फी रोअर लुटणार होता. आणि म्हणूनच त्याने ती बेल त्या तिथनं काढलेली होती. सो मेट ॲक्सिडेंट. सो मेनी शिप्स मेट ॲक्सिडेंट्स क्रॅशिंग टू दी इंचकेप रॉक अँड बिकेम अ रिच मॅन. तो एक चांगला श्रीमंत व्यक्ती बनलेला आहे. स्कॉर्ड सीज, आणि भरपूर प्रवास त्या ठिकाणी केलेला आहे. अँड देन विथ प्लंडर्ड स्टोअर्स, म्हणजे भरपूर संपत्ती, मालमत्ता लुटून तो त्या ठिकाणी आपल्या प्रवासाला पुढे जात आलेला आहे. अँड देन कलेक्टिंग इनफ ट्रेजर, भरपूर पैसा त्याने कमावलेला आहे. सो ही स्टिअर्स हिज कोर्स फॉर स्कॉटलँड शोअर. पुन्हा भरपूर ट्रेजर बूटी कलेक्ट केल्यानंतर ही वॉज हेडिंग बॅक टू दी स्कॉटलँड शोअर्स, म्हणजे त्याच्या घरी पुन्हा जाण्यासाठी तो आपल्या परतीच्या प्रवासाला निघालेला आहे.
सो स्कॉडचं मिनिंग या ठिकाणी दिलेलं आहे. स्कॉड मीन्स ट्रॅव्हल फ्रीली एनर्जेटिकली फॉर शिप्स टू रॉब. देन प्लांडर स्टोअर मिनिंग बिग अमाऊंट ऑफ लूटेड वेल, जी काही लूट संपत्ती होती त्याला प्लंडर असं वर्ड आलेलं आहे. सो स्टीअर्स डायरेक्ट दी कोर्स ऑफ द शिप, म्हणजे त्याने आपली जी शिप आहे ती आपल्या रिटर्न जर्नी प्रवासाकडे वळवलेली आहे. Then, so thick a haze o'erspreads the sky, they cannot see the sun on high. The wind had blown a gale all day. At evening, it had died away. So, the day when Sir Ralph was returning turned out to be dark. नेमकी काय कंडिशन झालेली, म्हणजे जेव्हा तो आपल्या रिटर्न प्रवासाला निघालेला आहे तेव्हा नेमकं नॅचरल ॲटमॉस्फिअर कसं होतं, दॅट इज एक्सप्लेन इन दिस स्टॅन्झा. सो द डे वेन सर रॅल्फ वॉज रिटर्निंग बॅक आउट टू बी डार्क. सो बराचसा अंधार झालेला होता. द थिक फॉग फिल्ड ॲटमॉस्फिअर स्प्रेड फार. दाट असं धुकं त्या ठिकाणी संपूर्ण आकाशामध्ये पसरलेले दिसत होतो आणि त्यामुळे संपूर्ण अंधार पसरलेला होता. इवन इतका अंधार होता की सनसुद्धा इनविजिबल झालेला होता. द स्ट्रॉंग विंड्स दॅट वे आर ब्लोईंग थ्रू आउट द डे सीज्ड इन द इव्हनिंग. आणि दिवसभर त्या ठिकाणी जोरदार वादळी वारे वाहत होते. स्टॉर्म त्या ठिकाणी दिवसभर त्याला फेस करावं लागलेलं आहे आणि तेच वादळी वारे संध्याकाळी मात्र शांत झालेलं आहे. सर you have another new word, haze. Haze means here थिक फॉग, दाट असं धुकं त्या ठिकाणी. ओव्हरस्प्रेड्स दी स्काय, आकाशभर पसरलेलं होतं. ढगाळ वातावरण, अंधार पसरलेला होता. सो दे कॅन नॉट सी द सन ऑन हाय, आकाशामध्ये सूर्यसुद्धा त्यामुळे दिसू शकत नव्हता. अँड द विंड हॅट मीन्स हिअर इट इज आर्केक वर्ड, इट मीन्स हॅव. सो द विंड हॅव ब्लोन अ गेल ऑल डे. हिअर गेल मीन्स स्टॉर्म, जोरदार वादळी वारं. सो जे काही स्टॉर्म वादळी वारे व्हायला दिवसभर ते स्टॉर्म त्या ठिकाणी तो फेस केला आणि संध्याकाळी मात्र ते थांबलेलं आहे. इट हॅव डाईड अवे. संध्याकाळी ते वादळी वारं स्टॉर्म थांबलेलं आहे. ऑन द डे द रोअर takes a stand, so dark it is they see no land. Quoth Sir Ralph, it will be lighter soon, for there is the dawn of the rising moon. So in this stanza, we will find the optimistic view of our villainous character, Sir Ralph the Roar. So on the deck the roar takes a stand. आता तो हा जो रोअर आहे तो डेकवरती येऊन उभा राहिलेला आहे. संपूर्ण नॅचरल ॲटमॉस्फिअर त्या ठिकाणी तो स्टडी करत होता, तो पाहत होता. सो डार्क इट इज दे सी नो लँड. आता इतकं अंधार सगळीकडे पसरत होता, दाट धुकं आकाशामध्ये संपूर्ण पसरल्यामुळं कुठेही त्याला जमीन दिसत नव्हती, कुठेही त्याला किनारा दिसत होता. चौको बाजूनी पाणीच पाणी दिसत होतं. सो दे सी नो लँड. कोट सर रॅल्फ, कोट मीन्स या ठिकाणी सर रॅल्फ म्हणालेला आहे. सेड इट विल बी लाईटर सून. हिअर इन दीज टू लाईन्स यू विल फाइंड द ऑप्टिमिस्टिक व्ह्यू ऑफ सर रॅल्फ रोअर. तो म्हणतो की नक्कीच हे सगळं वातावरण निवळेल, थोडंसं प्रकाश आकाशामध्ये आपल्याला दिसेल, प्रकाश दिसेल. सो फॉर देअर इज द डॉन ऑफ द रायझिंग मून. कारण हे जो उगवत्या चंद्राचे पहाड नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रकाश, स्वच्छ सुंदर वातावरण, क्लिअर असा ॲटमॉस्फिअर आपल्याला नक्कीच दिसेल असा आशावाद त्याने आपल्या लोकांना दिलेला आहे. नेक्स्ट स्टॅन्झा. Canst hear, said one, the breakers roar, for methinks we should be near the shore. Now where we are I cannot tell, but I wish I could hear the Inchcape bell. सो त्यांच्या बोटीवरती जी काही लोकं होती त्यांच्यापैकी एक जण म्हणाला की जे काही ब्रेकर्सचे रोअर्स, त्याच्या गर्जना, लाटांचा फारसा आवाज मला येत नाही आहे, मला काहीच नीट कळत नाही आहे, ऐकायला येत नाही आहे. So for methinks we should be near the shore. So one of the crew members said that he could not locate the exact position of the ship. त्याला नक्की शिपची पोझिशन कळत नाही आहे. And the coastland as the waves were receding into a mute conspiracy. नेमकं त्याच्या लक्षात येत नाही पोझिशन काय आहे, आपण आपली बोट कुठे आहे. सो दॅट पर्सन वॉज लॅमेंटिंग दॅट देर वॉज नो इंचकेप बेल टू वॉर्न
them of the nearing rocky coast to ease their fears. त्या माणसाच्या ह्या बोलण्यातनं आपल्याला भीती जाणवते, भय जाणवतं आहे, त्याच्या मनात एक फिअर आहे, कारण या समुद्रामध्ये इंचकेप रॉक आहे की जो त्यांच्यासाठी डेंजरस आहे. आणि म्हणून तो म्हणतोय नाव वेअर वी आर आय कॅन नॉट टेल, म्हणजे तो नक्की त्याच्या पोझिशनबद्दल सांगू शकत नाही आहे. बट आय विश आय कुड हिअर द इंचकेप बेल, पण या ठिकाणी तो म्हणतोय की नक्कीच मला अशी आशा आहे की तो इंचकेप बेल मला ऐकायला येईल आणि ते आपल्याला वॉर्न करेल त्या रॉकी जवळच असणाऱ्या त्या रॉकपासून. सो दे हिअर नो साऊंड द स्वेल इज स्ट्रॉंग, पण नक्कीच त्या माणसाला हे माहीत नव्हतं की जी बेल, ज्या बेलची तो वाट पाहतोय, आवाजाची वाट पाहतोय, ती बेल त्या ठिकाणी नाहीच आहे, कारण ती त्याच्याच जो मालक आहे, मेन सेलर आहे, त्याने ती काढून टाकलेली आहे. सो दे हिअर नो साऊंड द स्वेल इज स्ट्रॉंग दो द विंड हॅथ फॉलन द ड्रिफ्ट अलॉंग till the vessel strikes with a shivering rock. Oh, cries, it is the Inchcape Rock. पुढे तो म्हणतायत कुठलाच आवाज येत नाही आहे. द स्वेल इज स्ट्रॉंग, जे काही लाटांचे तरंग उठतात ते अतिशय ट्रब्युलंट आहेत, अतिशय महाभयानक असे तरंग, मोठमोठ्या लाटा त्या ठिकाणी उठायला लागलेल्या आहेत. सो द विंड हॅव फॉलन दे ड्रिफ्ट अलॉंग, जो काही जोरदार वारा वाहतोय तो वारा त्यांना भरकटत, त्यांची बोट भरकटत न्यायला लागलेला आहे. सो तो त्या वाऱ्याबरोबर त्यांची बोट भरकटत चाललेली आहे. द ड्रिफ्ट अलॉंग, ड्रिफ्ट हिअर द मीनिंग ऑफ दॅट word drift is given here. Drift means move slowly. त्यांची बोट त्या वाऱ्याच्या दिशेने हळूहळू त्याच बाजूला मूव व्हायला लागलेली आहे. and till the vessel strikes with a shivering shock, अचानकपणे जोरात वादळ वाहत आहे, त्यांची बोट त्या वाऱ्याबरोबर भरकटते आहे आणि अचानकपणे जोरदार असा थरथरणारा आवाज झाला, जोरदार धक्क्याचा आवाज झाला आणि त्यांची जी वेसल होती ती स्ट्राईक झालेली आहे, त्या खडकाला जाऊन ती धडकलेली आहे. हिअर वेसल मीन्स एक्झॅक्ट, त्यांची जी बोट आहे त्याला वेसल म्हटलेलं आहे, ती बोट त्या रॉकला जाऊन धडकलेली आहे. सो ते जी माणसं होती त्या बोटीवरती ती म्हणाले ओ क्रायस इट इज द इंचकेप रॉक, अरे आपली बोट त्या इंचकेप रॉकला जाऊन धडकलेली आहे. सो त्यांचे डिसअपॉइंटमेंट आपल्याला त्यांच्या बोलण्यात जाणवते आहे. सो ते जर्क त्यांच्या त्या शिपला बसलेला आहे. सो द वेसल हॅड हिट द इंचकेप रॉक. नेक्स्ट stanza. Sir Ralph tore his hair. He cursed himself in his despair. The waves rush in every side. The ship is sinking beneath the tide. So now Sir Ralph roared. Now he is in frustration. Pulled his hair. तो प्रचंड निराश तो झालेला आहे, प्रचंड दुःख त्याला त्याच्या स्वतःच्या कृतीचं झालेलं आहे. आपण जे काही इव्हिल इंटेन्शन मनामध्ये ठेवलं आणि ती बेल आपण ती रिमूव्ह करून टाकली आणि त्याच्यामुळे आपल्याच कृत्याचा पश्चाताप आता आपल्याला भोगावा लागतो आहे. आपणच आता जो काही खड्डा आपण दुसऱ्यासाठी पडला होता, आज आपण त्याच खड्ड्यामध्ये जाऊन पडणार आहोत. हे निराशेचे भाव, फ्रस्ट्रेशन त्याच्या मनामध्ये निर्माण झालं आणि त्यामुळे तो आपले केस ओढायला लागला. पुल्ड हिज हेअर, तो स्वतःला शिवाय शाप द्यायला लागला. कर्स्ड हिमसेल्फ फॉर हिज इव्हिल डेड्स. ही फेल इन टू अ पीट ऑफ हिज ओन मेकिंग अँड द रॉक टर्न इन टू हिज टॉमस्टोन. सो जी बेल त्यांनी रिमूव्ह केलेली होती तीच बेल आता त्याच्या मृत्यूची घंटा वाजवायला लागलेली होती. सो मीन वाईल द वॉटर स्टार्टेड रशिंग इन फ्रॉम ऑल साइड्स अँड स्टार्टेड सिंकिंग द शिप. आणि त्यामुळे जे काही लाटा, डिस्पेअर, निराशा दाटून आली, तो प्रचंड त्या गोष्टीचा, त्याच्या कृत्याचा त्याला आता पश्चाताप व्हायला लागला. सो द वेव रश इन एव्हरी साईड, संपूर्ण बाजूनी पाणी त्या शिपमध्ये भरायला लागलं. द शिप इज सिंकिंग बेनीथ द टाइड. आणि मग त्याच्यामुळे चारी बाजूनी पाणी भरल्यामुळे ती जी बोट होती ती पाण्यामध्ये बुडून गेलेली आहे. But even in his dying fear, one dreadful sound could the roar hear, a sound as if with the Inchcape bell the devil below was ringing his knell. So in this last stanza,
त्याचा जो काही डिसअपॉइंटेड मूड आहे तो इथं आपल्याला जाणवलेला आहे. त्याच्या आयुष्याचा शेवट कसा झाला आहे ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. नेमका त्यावेळच्या त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणाच्या वेळी काय नेमक्या भावना फिलिंग्स त्याच्या मनात होत्या त्या रिफ्लेक्ट आपल्याला या स्टँजामध्ये झालेल्या आहेत. सो ॲज अ शिप वॉज सिंकिंग डाऊन इन द सी, सर रॅल्फ हर्ड अ साऊंड लाईक दॅट ऑफ द इंचके बेल. सर रॅल्फला एक आवाज आलेला आहे, जणू काही ती इंचके बेलचाच आवाज आहे की काय असं त्याला वाटलेलं आहे. दॅट सीज्ड हिम विथ थेरर. आणि ती बेल तर आपण काढून टाकली पण तरीसुद्धा त्या बेलचा आवाज येतोय ही भावना मनात आल्याबरोबर प्रचंड भीती थेरर त्याला जाणवलं आहे. सो इट वॉज ॲक्च्युली, पण रियालिटीमध्ये ती काय होती. सो ही इज अ डेथ नेल दॅट द डेव्हिल हिमसेल्फ वॉज रिंगिंग beneath the water, reminding him of his approaching death due to his misdeeds done. स्वतःच्या कृत्यामुळं, स्वतःच्या चुकीच्या कृत्यामुळं त्याच्याच आयुष्याचा शेवट आज होणार आहे याचं रिमाइंडिंग करणारा तो क्षण आहे. आणि त्याचं ते त्याला रिमाइंड करण्यासाठीच जणू काही ती इंचके बेल आज वाजते आहे. राक्षसरूपी ती इंचके बेल आज त्याच्या मृत्यूची घंटा वाजवायला लागलेली, त्याचा घंटा नाद ती करायला लागलेली आहे. म्हणजेच तू दुसऱ्याच्यासाठी जे काही दृष्टकृत्य केलंस तेच दृष्टकृत्य आज तुझ्यावरती उलटलेलं आहे. ते मिसडीड तुझ्यावरती उलटलेले आणि म्हणून तुला तुझ्या आयुष्याचा त्यामुळेच तुझ्या आयुष्याचा आज शेवट होणार आहे. सो असं जणू काही ती बेल त्याला त्या पाण्यातून आवाज देते आहे, ते त्याला सांगते आहे. सो अतिशय महत्त्वाचा असा संदेश आपल्याला ही पोएम इथं देते आहे की आपण कधीही दुसऱ्याच्यासाठी वाईट कोणतंही कृत्य आपण करायचं नाही आहे. कधीही कोणाला आपण त्रास द्यायचा नाही आहे. जे काही चांगलं काम आपल्याकडनं होता होईल ते आपण चांगलं कृत्य आहे ते आपण नेहमी करत राहिलं पाहिजे. दुसऱ्याला जेवढी मदत आपल्याला करता येईल तेवढे आपण करत राहिलं पाहिजे असा महत्त्वाचा संदेश त्या ठिकाणी ही आपल्याला कविता देते आहे. सो इथं आपला हा सेकंड पार्ट या कवितेचा संपलेला आहे. थँक्यू.